शेळ्या माझ्याकडे आता जवळजवळ लहान मोठ्या 60 शेळ्या आहे. त्याच्यामध्ये लहान छोटे 30-35 पिल्लं आहे छोटे, ते तुम्हाला दाखवेल आता पुढे. ह्या एवढ्या शेळ्या 28 शेळ्या आहे आणि 35-30 पिल्लं आहे तिकडे बाजूला ना. आता वर्षातनं 2-3 बॅचेस निघून जातात माझ्या, 20-20, 25-25च्या बॅचेस निघून जातात. जनरली जर ॲव्हरेज घेतला एका बच्च्याचा तर 7-8 हजारला एक बच्चा आरामात चाललं जातं. तर म्हणजे बऱ्यापैकी प्रॉफिट होतो. जसं आपण शेतीमध्ये एवढे दिवस रात्र मेहनत करतो तर त्याच्यापेक्षा याला मेहनत कमी आणि नफा जास्त आहे, म्हणून आपण हा बिझनेस चूज केला. शिरोई, गावराणी, तोतापुरी, 3-4 प्रकारची मिक्स ब्रीड आपण ठेवलेली आहे. स्पेशली आपण गावराणी याच्यासाठी घेतलेली होती की आपल्या वातावरणात ती सेट झालेली शेळी असते आणि त्याच्यावर आपल्याला काही शिकायला भेटेल, म्हणून आपण स्टार्टिंग गावराणीपासून केली होती. आता हळूहळू अपग्रेड करणार आहे आपण. नियोजन म्हटल्यावर काय ना, अर्ध बंदिस्त शेळ्या आहे माझ्या. सकाळी एक आहे ना बंदिस्त पद्धतीने त्यांना चारा पाणी केला जातो. चारा पाणी म्हणजे जसं सुबाबूचा पाला झाला, निमचा पाला झाला, सुका चारा झाला, गिनी गवत, घास, या अशा गोष्टी जनरली त्यांना टाकल्या जातात. नंतर दुपारी कोरडा चारा आणि नंतर पाणी दिलं जातं आपण त्यांना. गुळाचं पाणी नाही तर पिठाचं पाणी आपण हे देतो आपण त्यांना. त्याच्याने कसं असताना त्यांची इम्युनिटी सिस्टम बूस्ट होते आणि कॅल्शियम, मिनरल्स वगैरे त्यांना त्या चाऱ्यातनं उपलब्ध होऊन जातात. आणि संध्याकाळचा विषय झाला तर संध्याकाळी त्यांना ओपन पटांगणामध्ये ना, तिकडे बाजूला तुम्ही बघू शकता आपण, हे फक्त 2-2 दिवसाचे बच्चे क्रॉस ब्रीडचं आहे. गावराणी शेळीचे बच्चे आहे आणि त्याला आपण शिरोईने क्रॉस केलेले आहे.